एक वाटी तुरीची डाळ भिजायला घालून 1 तास झालेला आहे। नेहमी तुरीची आमटी उसळ तर केली जाते, परंतु आज मी ह्या तुरीच्या डाळीपासून अक्कलकोटी पेंडपाला करणार आहे। तो अतिशय चविष्ट लागतो। अक्कलकोटी पेंडपाला करण्याची खास पद्धत आहे। नमस्कार, रुचिरा डेलिशियस फूडमध्ये आपले सर्वांचे मनापासून स्वागत आहे। चला तर करूया अक्कलकोटी पेंडपाला। डाळ भिजायला घातल्यामुळे शिजायला वेळ कमी लागतो। जर आपल्याला सकाळी जर पेंडपाला करायचा असेल तर रात्री डाळ भिजत घातली तरी चालते। सुरुवातीला आपण लसूण आणि हिरवी मिरची वाटून घेऊया। ताजी लसूण आणि हिरवी मिरची वाटली तर त्याचा स्वाद चांगला येतो। 15-20 लसूण पाकळ्या घेतलेल्या आहेत, त्या मी ह्या खलबत्त्यात वाटून घेत आहे। वाटलेला लसूण, 5-6 हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहेत, त्या देखील वाटून घेऊया। फार तिखट आहे त्यामुळे 5-6 घेतलेले आहेत। वाटलेली हिरवी मिरची देखील काढून घेऊ। गॅसवर कढई ठेवलेली आहे, त्यामध्ये 1 चमचा तेल घालून घेऊया। तेल चांगलं गरम झालंय, त्यात मोहरी घालून घेऊया। मोहरी चांगली तडतडत आहे, थोडेसे जिरे घालून घेऊ। जिरे मस्त तडतडत आहेत, त्यामध्ये वाटलेला लसूण घालायचा। गॅसची फ्लेम स्लो करून लसूण तेलामध्ये परतून घ्यायचा आहे। आता यामध्ये कढीपत्ता घालून घेऊ। वाटलेली हिरवी मिरची देखील तेलामध्ये परतून घेऊया। थोडासा हिंग, पाव चमचा हळद। आता हे भिजवलेली डाळ, पाणी थोडंसं काढून घेतलेलं आहे, खूप पाणी ठेवायचं नाही आहे, शिजण्यापुरतंच पाणी ठेवायचं। गॅसची फ्लेम हाय करून ही डाळ आपल्याला शिजवून घ्यायची आहे। गॅस स्लो करून घ्यायचा आहे, कारण डाळीला चांगली उकळी येत आहे। पाहूया डाळ शिजली का, कारण भिजवल्यामुळे डाळ लवकर शिजणार आहे। पहा, शिजत आलेली आहे। पेंडपाला करण्यासाठी खूप मऊ डाळ शिजवायची नाही आहे, अर्धी कच्चीच ठेवायची आहे। पेंडपाला सुका असतो, हे सर्व पाणी आपल्याला आटवून घ्यायचं आहे। यामध्ये आता चवीनुसार मीठ घालून घेत आहे, थोडीशी कोथिंबीर। शिजताना कोथिंबीर घातल्यानंतर त्याचा स्वाद चांगला येतो। या पेंडपाल्यामध्ये कारळाचा कूड घातला जातो, तो मी 1 चमचा घेतलेला आहे, तो कूड देखील यामध्ये घालून घेऊया। कारळाचा कूड चांगला मिक्स करून घेऊ। अक्कलकोटी पेंडपाल्याचे खास वैशिष्ट्य म्हणजे हा कारळाचा कूड घातलेला पेंडपाला। हा पेंडपाला सुका असतो, त्यासाठी याच्यामध्ये असलेलं पाणी आपल्याला आटवून घ्यायचं। गॅसची फ्लेम स्लोच ठेवायची आहे, वर असं अर्ध झाकण ठेवायचं, पाणी पूर्ण आटवून घेऊ। पाणी आटलंय का पाहूया। अगदी थोडं पाणी राहिलेलं आहे। डाळ ही आपल्याला अर्धी कच्ची शिजवायची आहे। पहा, शिजलेली आहे डाळ। हे थोडंसं पाणी आहे, ते देखील आटवून घेऊ। अक्कलकोट हे गाव कर्नाटक बाउंड्रीवर आहे। बरेच पदार्थ हे कर्नाटक पद्धतीने तयार केले जातात। नेहमी भाजीमध्ये शेंगाचा कूट घातला जातो, शेंगाचा कूट न घालता बऱ्याच भाजीमध्ये कारळाचा कूट हा घातला जातो। हा पेंडपाला खाण्यास अतिशय चविष्ट लागतो। पाणी आटलेलं आहे, गॅस बंद करून घेत आहे। अक्कलकोटी पेंडपाला हा खाण्यासाठी तयार झालेला आहे। असा हा अक्कलकोटी पेंडपाला आपण नक्की करून पहा, कसा वाटला ते मला कमेंट करा। जर व्हिडिओ आवडला तर लाईक शेअर देखील करा। चला भाकरी सोबत खाऊया पेंडपाला। तोंडी लावायला घेऊया कांदा, काकडी, घट्ट असं दही। भाकरी बरोबर तर या पेंडपालाची चव अतिशय चांगली लागते। अशाच मस्त रेसिपी पाहण्यासाठी रुचिरा डेलिशियस फूडला सबस्क्राईब करा व बेल आयकॉनवर क्लिक करा। परत आपण भेटूया नवीन रेसिपीसह। कायम स्वस्थ रहा, मस्त रहा। धन्यवाद।